कर्मयोगी जगन्नाथ अप्पासाहेब शिंदे यांचा 75वा म्हणजे अमृत महोत्सवी वाढदिवस यावर्षी अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आम्ही साजरा करतो। संपूर्ण देशामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम पार पडतात। त्यापैकी आता पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्हा केमिस्ट असोसिएशन यांच्या वतीने कोथरूड महालक्ष्मी लॉन्समध्ये परवा 75 जोडप्यांचा विवाह सोहळा संपन्न झाला। त्याला 5000चा जनसमुदाय होता। त्या प्रत्येक जोडप्याला त्यांना लागणारे संसार उपयोगी साहित्य तसेच आपल्या हिंदू रीतिरिवाजाप्रमाणे दागिने हे देण्यात आले आणि त्यांना लग्न सोहळ्याप्रमाणे खाजगी लग्न सोहळ्याप्रमाणे त्यांच्या सर्व आलेल्या पाहुण्यांचे मान सन्मान भोजन या सगळ्या व्यवस्था अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यात आली। काल म्हणजे 24 तारखेला देशभर अप्पांच्या वाढदिवसानिमित्त 75,000 रक्त बॉटल संकल्प जमा करण्याचे संकल्प करून काल रक्तदान शिबिर पार पडलं। त्यामध्ये पूर्ण देशभरामधून 81,300 रक्त बॉटल जमा झाल्या आणि तो खूप मोठ्या प्रमाणात देशभर कार्यक्रम साजरा करण्यात आला। त्यानंतर आज कल्याणमध्ये विविध सामाजिक संस्थांच्या वतीने अप्पांची प्रकट मुलाखत आहे। तिसगाव रोडला सप्तकन्या जो हॉल आहे त्या हॉलला सायंकाळी 5 वाजता अप्पांची मुलाखत आहे आणि असे विविध समाजोपयोगी कार्यक्रम पार पडतायत, पुढेही पार पडणार आहेत। राज्यस्तरीय कुस्ती आणि राज्यस्तरीय सुवर्णचषक कबड्डी स्पर्धा ही येणाऱ्या काळात होणार आहे। वर्षभर असे अनेक कार्यक्रम होणार आहेत। मात्र अप्पांचा 75वा वाढदिवस 29 जानेवारीला येतोय। बुधवार दिनांक 29 जानेवारीला कल्याण पूर्वेच्या पोटे मैदानामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सदर कार्यक्रम साजरा होणार आहे। या कार्यक्रमासाठी आपल्या महाराष्ट्राचे सुपुत्र आणि देश पातळीवरचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तसेच या राज्याचे मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब, वैद्यकीय आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर साहेब, दादा भुसे साहेब, त्याबरोबर योगेश कदम असे मंत्री महोदय मान्यवर उपस्थित राहणार आहेत। त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातील सर्व आजी माजी लोकप्रतिनिधी, त्यामध्ये विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, लोकसभा सदस्य सर्व उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाचे आयोजन करण्याकरिता कल्याण शहरातून सेवा पुरुष कर्मयोगी जगन्नाथ अप्पा शिंदे अमृतपूर्व नागरी सत्कार सोहळा समिती या समितीचं गठन केलं असून त्या समितीचे अध्यक्ष कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आहेत आणि या समितीचे स्वागत अध्यक्षा कल्याण पूर्व विधानसभेचे आमदार सुलभाताई गायकवाड या आहेत। या समितीचे प्रमुख कार्यवाह नाना सूर्यवंशी, प्रकाश भोईर साहेब, सचिन पोटे साहेब, रमेश जाधव साहेब आणि गोपाल लांडगे साहेब हे प्रमुख कार्यवाह आहेत आणि यांच्याबरोबर अन्य 21 सदस्यांची प्रमुख नियोजन समिती आहे आणि आयोजन समिती 101 लोकांची समिती आहे। त्यामध्ये कल्याण शहरातील प्रतिष्ठित नागरिक, ॲडव्होकेट, सीए, आजी माजी लोकप्रतिनिधी, नगरसेवक असतील, आमदार असतील, त्यांच्यासोबत पत्रकार अशा पद्धतीने 101 जणांची समिती स्थापन केली आणि हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार आहे। याची आपण आपल्या मीडियाच्या माध्यमातून
प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया असेल, पोर्टल्स असतील तुमचे, यातून जास्तीत जास्त आपण प्रसिद्धी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. येणाऱ्या 29ला आप्पासाहेब शिंदे यांचा जो अमृत महोत्सवी वाढदिवस आहे तो संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने साजरा होणारच आहे. परंतु कालचा जो कार्यक्रम बघितला तर 75,000च्या वर, मला वाटतं 81,300 रक्तसंकलन झालं. काही व्यक्ती असतात ना की पक्ष, जात, धर्म आणि पंथ याच्या पलीकडची असतात. अशी माणसं शतकोत्तर एकदा जन्माला येतात. असे एक आमचे आप्पा, ज्यांचं सामाजिक असो, शैक्षणिक असो, महिला सक्षमीकरणासाठी असो किंवा औद्योगिक क्षेत्रात आणि MCAच्या आणि आपलं याचं महाराष्ट्र केमिस्ट अँड ड्रग्स असोसिएशन, तसंच भारतीय इंडियन केमिस्ट अँड ड्रग्स असोसिएशन याच्यामध्ये त्यांचं काम अतिशय उल्लेखनीय आहे. गेले मला वाटतं तिथे 25-1 वर्ष आप्पा सातत्याने अध्यक्षपदावर आहेत. संपूर्ण भारताचं त्यांच्यावर एवढं प्रेम आहे आणि आजपर्यंत महाराष्ट्राच्या वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं एक काम खरंच उल्लेखनीय आहे. तसं आपल्या जर खडवलीचं जर तुम्ही मिलिटरी स्कूल बघितलं, विविध शैक्षणिक संस्थांना त्यांचं देणं असतं. दर गुरुवारी आरोग्यासाठी लागणारा निधी, शिक्षणासाठी लागणारा निधी, दर गुरुवारी सकाळी लोक दर गुरुवारची जी काही गरजू असतात ती वाट बघत असतात की गुरुवार कधी येतो आणि आप्पांकडे बसून आम्हाला मदत कधी मिळते. तर अशा प्रकारचं काम हे आपण सातत्याने करत आले आणि अशा ह्या व्यक्तिमत्वाचा 75वी आहे आणि आमच्या कल्याणकारांचं अहोभाग्य म्हणजे अशी ही व्यक्ती आमच्या कल्याणमध्ये आहे. आणि हा कार्यक्रमाच्या प्रमुख निमंत्रक म्हणून आज माझी नियुक्ती केली, याबद्दल मी खरंच यांचं आभार मानतो सगळ्यांचं. आणि आप्पांचे अस्तित्व पुन्हा 100 करण्याचा योग सगळ्या आमच्याकडे यावा आणि निश्चितपणे आप्पांना उदंड आयुष्य लावावं ही आई एकदम प्रार्थना करतो. त्या दिवशी कोण नेते आपले उपस्थित आहेत? नागरिक सत्कार सोहळ्यानिमित्त शरद पवार साहेब, अजितदादा आहेत, सन्मान्य माजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत, श्रीकांतजी शिंदे खासदार साहेब आहेत, सुलभाताई गायकवाड आमदार आहेत आणि संपूर्ण ह्या ठाणे जिल्ह्यातील सर्व आजी माजी आमदार खासदार असतील किंवा सगळे इथले जर लोकप्रतिनिधी नगरसेवक आजी माजी नगरसेवक असतील, तसेच महापौर असो किंवा सर्व प्रकारचे सर्व स्तरातील सर्व जाती धर्मातील माणसं या कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि निश्चितपणे हा एक सोहळा आमच्या कल्याणकारांचा सोहळा होईल. करता ही खूप अभिमानाची गोष्ट आहे की आदरणीय आप्पा शिंदे हे कल्याणपूर्वमध्ये राहतात. देशभरामध्ये ज्यांचे चाहते आहेत, लाखो केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे जे काही सदस्य आहेत ते ज्यांच्यावर प्रेम करत आहेत आणि सातत्याने 24 वर्ष ते या संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. त्यांचा अमृत महोत्सव आम्ही कल्याणपूर्वकर म्हणजे कल्याणकारांच्या वतीने एक नागरिक सत्कार आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की ज्यांचं कर्तृत्व देशभर आहे त्यांच्यासाठी आज देशभरामध्ये सगळीकडे कार्यक्रम होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा होत आहेत किंवा समाज उपयोगी सेवा म्हणून लोकांसाठी काही गोष्टी केल्या जात आहेत. कालच आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त 75,000पेक्षा जास्त लोकांनी रक्तदान करून हे रक्त आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेले. म्हणजे काल दिवसभरात देशभरामध्ये 75,000पेक्षा जास्त बाटल्या संकलित झाल्या. पुण्यामध्ये 55 जोडप्यांचा सामुदायिक विवाह 5,000 लोकांच्या उपस्थितीने आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये काल पार पडला. आणि येत्या 29 तारखेला ज्या दिवशी आप्पांचा वाढदिवस आहे त्या दिवशी कल्याणपूर्वमध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या देशाचे नेते आणि खासदार शरद पवार साहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुनील तटकरेजी आणि त्याचबरोबर या समितीचे सन्माननीय अध्यक्ष
खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब, स्वागताध्यक्ष आमदार सुलभाताई गायकवाड आणि या परिसरातले अनेक आमदार खासदार, त्याचबरोबर राज्य मंत्रिमंडळातील मंत्री महोदय हसन मुश्रीफ साहेब असतील, आबिटकर साहेब असतील, प्रताप सरनाईक असतील, हे सर्वजण कल्याण पूर्वमध्ये पोटे मैदानात संध्याकाळी 5 वाजता उपस्थित राहणार आहेत आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये न भूतो न भविष्यती असा एक वेगळा विलोभनीय कार्यक्रम आपल्या सगळ्यांसाठी होणार आहे. मी आपल्या माध्यमामधून कल्याण पूर्वेतील जनतेलाच नव्हे तर या संपूर्ण जिल्ह्यातील जनतेला आमंत्रण देतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून आपणना शुभेच्छा द्याव्यात. खूप खूप धन्यवाद. सगळं पाठवलंय तुम्हाला ऑनलाईन दिसणार. आपणचा डिटेल्स बायोडेटा पाठवलाय, आपणचा शॉर्टकट बायोडेटा पाठवलाय. आजची जे मी बोललो ती तुम्हाला प्लेस नोट